नमस्कार। आज आम्ही चाललो आहे प्रतिबालाजी आणि नारायणपूर येथे। प्रतिबालाजी हे खेड शिवापूर टोल नाक्यापासून 18 किलोमीटरवर आहे आणि हे प्रतिबालाजीचे एंट्री गेट आहे। तेच इतके सुसज्ज आणि मोठे आहे आणि दोन्ही बाजूला बघा किती मस्त हिरवीगार अशी झाडं दिसत आहेत आपल्याला। इथून सरळ पुढे गेले की आपल्याला पार्किंग लागते। या पार्किंगची जागा देखील खूप मोठी आहे आणि हे फ्री पार्किंग आहे। प्रतिबालाजी हे केतकवळी गावात आहे, त्यामुळे याला केतकवळीचा बालाजी असे देखील म्हणतात। चला आता आपण पुढे मंदिराकडे जाऊ। हे मंदिर बघितल्यावर आपल्याला तिरुपती बालाजीच्या मंदिराचीच आठवण होते, कारण हे मंदिर तिरुपती बालाजीची प्रतिकृती आहे। अगदी हुबेहूब नसेल तरी थोड्याफार प्रमाणात सेम आहे। हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। मंदिरात आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे। आतमध्ये मंदिरात खूप सुंदर अशी कलाकृती रंगरंगोटी केलेली आहे। इथे रोज विनामूल्य महाप्रसादही असतो। आम्ही इथे महाप्रसाद घेतला आणि पुढे नारायणपूरकडे निघालो। पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर। येथे प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिर आणि नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे। चला आपण आता हे दोन्ही मंदिर पाहूया। प्रथम आपल्याला दिसते ते दत्ताचे मंदिर। इथे बाहेर तुम्हाला पूजेचे साहित्य मिळते। चला आता आपण इथल्या दुसऱ्या मंदिरात जाऊ, म्हणजे नारायणेश्वर मंदिर। हे मंदिर यादवकालीन असून संपूर्ण बांधकाम इथले दगडी आहे। बाहेरून तर मला मंदिर हे खूपच आवडले। चला आता आपण आत जाऊन पाहू। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पहा किती सुंदर कलाकृती केलेली आहे। एकदम नाजूक, बारीक, सुबक आहे। या मंदिराचे गोलाकार छत आणि हे मोठे खांब आणि त्यांच्यावर असणारी सुबक कलाकृती। हे आहे शिवलिंग। मंदिराची शांतता, हे शिवलिंग आणि इथला ओम नमः शिवाय जप मनाला अगदी
इथे दर्शन घेऊन आम्ही पुण्याला परत गेलो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।